नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. नवराष्ट्रमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. आपल्यासोबत आहे नागेश भोसले. नागेश सर, तुम्हाला सांगा, फकीरा या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाविषयी तुम्हाला केव्हा सांगितलं? मला खरं म्हणजे भाऊरावांनी ह्या कार्यक्रमाला बोलवलं तेव्हा मला असं वाटत होतं की ज्या चित्रपटाविषयी ते बोलले होते त्याचं अनाउन्समेंट असेल त्या सिनेमाचं. पण मला हे माहीत नव्हतं की फकीरा चित्रपटाचं अनाउन्समेंट आहे. पण आणखी कुठल्या तरी चित्रपटाचं त्यांनी अनाउन्समेंट केलं असतं म्हणजे जे मला सांगितलं ते सोडून तर फारसं काही वाटलं नसतं. पण फकीरा वर चित्रपट तर करतायत हेच मुळात फार कौतुकच वाटलं मला. त्यामुळे अरे मला वेगळं सांगितलं आणि असं काय तुम्ही वेगळं करताय असं अजिबात वाटलं नाही. कारण फकीरावर चित्रपट करणं हे खूप डेरिंग आहे. कारण फकीरावर चित्रपट करण्याची मराठी इंडस्ट्री मधील अनेकांची इच्छा आहे आणि त्यांनी व्यक्त देखील केली, प्रयत्न देखील केले, खूप त्याच्यावर काम सुद्धा केलंय लोकांनी. पण फायनली भाऊराव ते करतायत त्याचा मला आनंद आहे. कारण भाऊरावांना मी खोडापासून ओळखतो. अर्थात मी त्यांच्या चित्रपटात कुठल्याच नव्हतो पण त्यांचा खोडा बघून मी त्यांचा फॅन झालो होतो. आणि हा ग्रामीण भागातून येऊन मीडियामध्ये एवढं मोठं आणि एवढं चांगलं काम करतो ह्याची मला प्रचिती झाली. सो मला असं वाटतं की भाऊराव हे जे शिवधनुष्य आहे ते उत्तमरित्या पेलतील ह्याची मला गॅरंटी आहे. तुम्हाला ज्या चित्रपटाची किस्सा काही वेगळे म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला इथे बोलवण्यात आलं? कारण इंटरेस्टिंग किस्सा आहे. हो, इंटरेस्टिंग आहे. कारण मला माहित नव्हतं फकीराची अनाउन्समेंट आहे आणि भाऊरावांच्या डोक्यात आता फकीरा मी खूप वर्षाआधी वाचले, परत आता वाचीन. तर त्यात माझ्याबद्दल त्यांच्या मनात कुठलं कॅरेक्टर आहे ह्याची आत्ता ह्या क्षणी मला कल्पना नाही. पण नक्कीच काहीतरी चांगलं त्यांनी वाढवून ठेवलं असेल माझ्यासाठी ह्याची मला खात्री आहे. आणि त्याशिवाय असे जे प्रोजेक्ट असतात जे खूप महत्वाचे असतात, ज्या प्रोजेक्टचं समाजाशी डायरेक्ट संबंध असतो, अशा काही कलाकृती असतात ज्या समाजाला खूप काही देऊन जातात. अशा प्रोजेक्टमध्ये असणंच मुळात माझ्यासारख्या कलाकाराला गरजेचं वाटतं. आणि मी जर याच्यात असेल तर मला खरंच खूप आनंद होईल. आज तुम्हाला काय सांगितलं कराड्यांनी, काय म्हणून आपण भेटूया? काय ज्या चित्रपटाविषयी माझं त्यांचं बोलणं झालं होतं तर ते म्हणाले की चित्रपटाचं अनाउन्समेंट करायची, पोस्टर. ठीक आहे, आपलं बोलणं झालंय आणि मी मोकळाही होतो. आज माझं फक्त डबिंग होतं, वेळ होता, म्हटलं येतो, आलो. आता फकीरा ऐकल्यानंतर आता आज पहिल्यांदा त्यांना हेच विचारणार ना की भूमिका कोणती माझी? आज पहिलं डिस्कशन तुझ्या डोक्यात तेच असेल ना की पहिल्यांदा मला हे सगळं विचारायचं आहे. हो, अर्थातच की एवढं चांगलं आहे, एवढ्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये मी काय करतोय ही जिज्ञासा कुठल्याही नटाला असेलच. ती मलाही आहे. सो मी त्यांना विचारीनच, पण आधी त्यांचं कौतुक करीन की अरे ही इतकी मोठी गोष्ट तू मला सांगितली नाहीस. पण ठीक आहे, मला त्याचं खरंच वाईट नाही वाटलं. ते करतोय हे जास्त महत्वाचं आहे.